पुणे मनपा रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 41 ठरणार निर्णायक. नाना भानगिरे यांचा विश्वास, चौथ्यांदा विजयाचा दावा. महादेववाडी उंडरी पाणी प्रश्नावर काय म्हणाले नाना भानगिरे? पुणे महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच तापला आहे. प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंडरी परिसरातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रमोद उर्फ नाना भानगिरे, सो सारिका पवार, सो स्वाती टकले आणि मच्छिंद्र दगडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी विद्यमान नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्याशी खास बातचीत केली. प्रभागासाठी नानाचे व्हिजन काय, पाहूयात खास मुलाखत. व्हिजन घेऊन आम्ही सर्व मंडळी या रिंगणात उतरलोय. जसा हा प्रभाग जुना 26ला विकास केलाय, मोठमोठे प्रकल्प आणले, डीपी रस्ते केले, हाच विकास आम्हाला नवीन समावेश झालेला गावामध्ये करायचा आहे. अजून एक वेगळं काहीतरी ह्या प्रभागामध्ये करायचं आहे. एक चांगलं व्हिजन डेव्हलपमेंट, एक चांगलं या प्रभागामध्ये एक सुंदर प्रभाग कसा, स्वच्छ सुंदर प्रभाग कसा आहे, आमचं पुढची वाटचाल असेल असे एक व्हिजन घेऊन आम्ही सर्व चारही उमेदवार रिंगणात उतरलेला आहे. या चारही उमेदवारांमध्ये जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचा वाढता प्रतिसाद दिसतोय आपल्याला, आणि या माध्यमातून काम करत असताना जनता पण आपल्या पाठीशी दिसते. आणि हे सर्व करत असताना एवढं आपण पाहू शकतो की मागं कॅमेरा दाखवा तुम्ही, आणि एवढी मोठी विकास रॅली ही गेल्या 3 दिवसापासून आपण पाहतोय मोहम्मदवाडी उंडरी भागामध्ये. तर याच्यामध्ये जो टँकरचा प्रश्न आहे, जरा पाण्याचा प्रश्न थोडा जाणवतोय, आम्ही लोकांशी बातचीत करतोय. तर पाण्याचा प्रश्न, आता भुजबळ टाकीत तर पाणी पडलं, अजून कुठल्या टाक्या पाणी पडणार आहे, कसं काय मागणी लोकांची? प्रचंड मोठ्या वेगाने लोकसंख्या या प्रभाग क्रमांक 41 मध्ये वाढत आहे. त्यामुळे आता भुजबळ टाकी 35 लाख लिटरची, त्याचा सलोना पार्कची टाकी 25 लाख लिटरची. ह्या टाक्यातून आपण काही प्रमाणात इथल्या नागरिकांना पाणी येतं. जवळ 60 ते 70% पाण्याचा इथल्या नागरिकांना प्रश्न सुटलेला आहे. त्याचबरोबर दोरबजी मॉल समोर 8 टाक्या बांधून 4 टाक्या बांधून पडले. त्याही टाक्याचं एक 2 महिन्यात नियोजन करून त्याही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची जे त्रास होते, टँकरने सोसायट्यांना पाणी पुरवठा करावा लागून त्या 60% माध्यमातून काही भागाला जो पाणी पुरवठा अपुरा होतोय, त्याही भागांना पाणी पुरवठा सुरळीत 1-2-4 महिन्यात करतोय. विशेष करून 3 वर्षाचा जो विकास केलाय, 3 वर्षात इथल्या जनतेला कधी नगरसेवक या प्रभागांना असं आम्ही जाणून दिलं नाही. जनतेचे काय आम्ही शिवसेना या ठिकाणी जे रस्त्यावर होती, काही लोक आता रस्त्यावर उतरलेले आहे. 3 वर्ष सर्वांचे ऑफिस बंद होती, आता लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आमचे 4 उमेदवार निवडून एक व्हिजन घेऊन आम्ही चाललो. शेवटचा प्रश्न, आपण पुणे शहराध्यक्ष आहात आणि आपण प्रभागात पण मोठ्या संख्येने विजयी तर होणारच आहेत, पण शहराध्यक्ष असताना बाकीच्या उमेदवार, तुमचा प्रचार ही कशी वेळ तुम्ही हे करता, मॅनेज करता? सगळी वेळ ऍडजस्ट करून मी सगळ्या प्रभागामध्ये फिरणार आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून पुणे शहरामध्ये मानणारा मोठा वर्ग, या ठिकाणी शिवसेना मानणारा वर्ग झाला, शिंदे साहेबांना मानणारा वर्ग झाला. कारण शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले तेच एक निर्णय 70 वर्षात जेवढे निर्णय नाही झाले तेवढे 2.5 वर्ष. त्यामुळे पुणे शहरात साहेब कायम यायचे. ज्यावेळी पुणे शहरामध्ये अडचण आली, काही पूर आला, यावेळेस ज्यावेळी आले अडचणी, त्यावेळेस साहेब पुण्यात येऊन त्या ठिकाणचे प्रश्न सोडवलेले. लाडकी बहीण सारखी योजना असन, अनेक योजना वारकऱ्यांसाठी अनेक योजना आल्या. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेत आमचे सर्व शिवसेनेचे नगरसेवक आहे. धन्यवाद नाना, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. प्रभाग क्रमांक 41 मधील नागरिकांचा शिवसेनेला भरघोस पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजनांमुळे पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा पूर्ण विश्वास नाना यांनी व्यक्त केला. ही संख्या दिसते, कार्यकर्त्यांची गर्दी दिसते, आणि नाना विजय होणार, 4थ्यांदा नगरसेवक होणार, आणि पॅनल टू पॅनल म्हणजे 4ही उमेदवार विजय होणार, हा विश्वास नानांनी आता व्यक्त केलेला आहे. आवाज महाराष्ट्र आणि आधुनिक केसरीसाठी रोहित दळवी सह रामचंद्र कुंभार, पुणे.